चला 12th मॅन दोन्ही टीमचा 12वा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये लगेच पाठवून द्यायचं आहे आणि मी आयोजकांना विनंती करतोय एक स्कोरर पाठवून द्या. स्कोरर नाही आहे या ठिकाणी. जयू 11 वर्सेस आपण पाहतोय सँडी स्पोर्ट्स विरार. या दोन संघांच्या दरम्यान आपण ही मॅच पाहतोय. आणि जयूचं नाव आल्यानंतर आपण कालचा दिवस कसा काय विसरणार. काल याच मैदानावर नक्कीच त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली होती. काल जयूचा जन्मदिवस होता आणि त्यानिमित्तानं नक्कीच या ठिकाणी त्या जयूच्या आठवणींना उजाळा देण्याचं काम या ठिकाणी केलं गेलं होतं. कारण हे मैदान देखील जयूसाठी नौकं नव्हतं. या मैदानावर देखील अनेक इतिहास घडवले आहेत जयूनं. आणि जय 11चा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. त्यांच्या अगेन्स्ट आपण बघतो सँडी स्पोर्ट्स विरार. म्हणजेच इतकं म्हणू शकतोय की बडे मंच के बडे खिलाडी मैदान के अंदर खडे. दोन्ही संघ नामवंत आहेत आणि तुल्यबल्ले आहेत. त्याच्यामुळे इथे एक चांगली फाईट 101% तुम्हाला पाहायला मिळू शकेल. स्ट्राईक एंडला पण अमित तांडेल या खेळाडूला पाहतोय आणि नॉन स्ट्राईकला आपण त्या ठिकाणी पाहतोय. माफ करा, गोलंदाज अमित तांडेल आहे. पहिला चेंडू डेड ऑन स्पॉटचा चेंडू हाताळला होता. यॉर्कर मारा बॅट अँड पॅडच्या अगदी मधोमध हा चेंडू टाकला गेला होता. अमित तांडेल अनुभव आहे, एक्सपिरियन्स आहे. अनेक वर्ष नक्कीच या खेळाडूनं क्रिकेट खेळलं आहे. अनेक उन्हाळे पावसाळे भरपूर चढ उतार क्रिकेटमधले या गोलंदाजांना पाहिले आहेत. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचा होता. अपील मैदानाच्या आतमध्ये त्या ठिकाणी केली जात आहे. मात्र पंच नाखुश आहेत. चेतन आणि अक्षय ही जोडी आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. सँडी स्पोर्ट्स विरार. त्यानंतर अजूनही आपण पाहिलं तर काही स्टारकास्ट तुम्हाला नक्कीच आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या खाली पाहायला मिळतील. अनेक नामवंत खेळाडू वसई तालुक्यातील आलेले आहेत. ते देखील कदाचित त्या मैदानात तुम्हाला खेळताना नक्कीच दिसतील. यात कशा सुरेख फाईट का यावेळेस लॉफ्टेड खेळ आहे. इनफिल्डच्या वरून एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार 4 धावा. अक्षय कासार नाम तो सुना होगा असं आपण नक्कीच म्हणू शकतो. कारण अशा प्रकारे स्ट्रोक खेळण्यामध्ये माहीर असा खेळाडू आहे. क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. यावेळेस चांगला चेंडू हाताळला जातोय. चेंडू पडल्यानंतर जर आपण विचार केला ना तर थोडासा स्विन पाहिला या ठिकाणी. अमित तांडेल आतापर्यंत फलकावर धावा आहेत त्या म्हणजेच 5. दोन्ही विरारचे संघ आहेत असं म्हणू शकतो आपण. शॉर्ट बॉल पुन्हा एकदा क्रॉस बॅटेड खेळायचं होतं. एक धाव इथे होणार का. डेंजर झोन मध्ये आहे त्या ठिकाणी मिस्टर अक्षय कासार. पंच थेट तिसऱ्या पंचांच्या दिशेने गेलेत. काय या ठिकाणी ही विकेट आहे की अक्षय कासार सेफ आहे. तिसरे पंच आमच्या या ठिकाणी विजयी होत आहेत. रिक्स घेतली होती, धोका घेतला होता कुठेतरी. नक्कीच चुकीचं कॉलिंग त्या ठिकाणी झालं होतं. कारण हातामध्ये चेंडू असताना मात्र हा सिंगल या ठिकाणी प्राप्त करण्याचा प्रयत्न केला होता अक्षय कासार आणि चेतन या दोन बॅटरमधून. मात्र ते कॉम्बिनेशन थोडंसं नक्की त्या ठिकाणी चुकलं गेलंय. कॉलिंग थोडीशी चुकली गेली. मात्र काय निर्णय येईल तिसऱ्या पंचांचा. OUT आउट. अक्षय कासार बॅक टू द पॅव्हलियन.
प्रितेश खरत आणखीन एक स्टारकास्ट पैकी एक नामवंत खेळाडू. अंडरआर्म क्रिकेट देखील मोठ्या प्रमाणात या मुलाकडून खेळलं जात आहे. व्यावसायिक अंडरआर्म क्रिकेटच्या ज्या काही स्पर्धा असतात त्या व्यावसायिक अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेमध्ये नक्की ओपन गटातून एक महत्त्वपूर्ण खेळाडू म्हणून क्रितेशकडे पाहिलं होतं. आणि नो डाऊट खास करून जुचंद्रच्या मैदानाची क्रितेशची तुम्ही बॅटिंग पाहिली होती. अर्धशतक झळकावलं होतं त्या जुचंद्रच्या मैदानावर. या खेळाडूनं मॅन फ्रॉम मला वाटते पालघर परिसरातील हा खेळाडू आहे. शॉर्ट बॉल ऑन साईडला फटका आहे. मिड विकेट डीपला प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. 1 बॉल चेंडूला फील्ड केलं गेलं. 2 धावा इथे नक्कीच मिळतील. बघा शेवटचा कॉल असेल. जे संघ विजयी झालेत त्या टीमचे कॅप्टन त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्स खाली जमा. जे संघ विजयी झालेत त्या टीमचे कॅप्टन कॉमेंट्री बॉक्सच्या खाली यायचं आहे. त्या ठिकाणी ड्रॉ केला जातोय. खूप मोठं नाव आहे आणि एक चांगली मी म्हणेल संघाची बांधणी या स्पर्धेमध्ये केली आहे. सँडी स्पोर्ट्स विरार आणखीन किती चेहरे पाहायला मिळतील यात काही शंका नाही आहे. मात्र क्रिकेटचा खेळ नक्कीच पाहिला आहे. वन ऑफ द ग्रेट बॅटर आणि वन ऑफ द ग्रेट बॉल म्हणजे म्हणायचं गेलं तर बेस्ट ऑलराऊंडर क्रिकेटच्या विषयी म्हणायचं गेलं तर. षटक क्रमांक 2 मिस्टर करण मॅन फ्रॉम अर्नाला. जयू 11 बघा म्हणजे जयू भले आपल्यामध्ये नसता तरी देखील त्याच्या स्मृतींना उजाळा देण्याचं काम टेनिस क्रिकेट नेहमीच करते. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता. चेंडू पडल्यानंतर अँगल क्युरेट करतोय. अनेक क्षेत्रातून त्यांना त्या श्रद्धांजली वाहिल्या गेल्या आणि खरोखरच या ठिकाणी एक चांगला चेंडू मात्र हाताळला जातोय. मॅचला मजा येईल यात काही शंका नाही आहे. जी ताकद सँडीच्या जवळ आहे ती ताकद जयू 11 या टीम जवळ देखील आहे. चांगला फटका कोलवटाचा चेंडू होता. डाऊन द ग्राउंड चेंडूला खेळलं गेलं. खोदून काढलं चेंडूला. क्रितेश सिंगल या ठिकाणी काढतोय. संघ पोचतोय 8 या धावसंख्येवर. बिग मॅच. त्यासाठीच मित्रांनो म्हटलं ना की बडे मंच के बडे सितारे मैदान के अंदर खडे. मॅच बनणार मॅच रंगणार यात काही शंका नाही आहे. प्रेक्षकांचं मनोरंजन चांगल्या प्रकारे होईल. फटका फसलाय. मागे फिल्डर आहे. फलंदाज बाद मिस्टर चेतन आउट. मॅन फ्रॉम आंबोडे हा देखील पालघरचा खेळाडू आहे. त्यामुळे म्हटलं ना की आज तारे सितारे झैरभाई जर आमच्या हस्ते त्यांनी म्हटलं नक्कीच असतं की आज तारे सितारे पाहायला मिळतील आणि नक्कीच तारे सितारे ते पाहायला नक्कीच मिळणार आहेत यात काही शंका नाही. बघा पालघरचे 2 स्टार कास्ट आपण या ठिकाणी पाहतोय. आंबोडेचा हा सुपुत्र आहे राहुल पाटील. स्ट्राईक एंडवर धावा झाले त्या तब्बल 8. षटक क्रमांक आपण पाहतोय 2 प्रगतीपथावर. 3 चेंडूंचा खेळ आपण आतापर्यंत पाहिलाय. करण गोलंदाजी ट्रॅकवर तयार. समोर राहुल. फुल टच चेंडू बॅटचे एज पॉइंट रिझन चेंडू निघून जातोय. 1 धाव मिळेल. चांगली गोलंदाजी आहे. मी म्हटलं की एक चांगली फाईट एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळू शकेल. सुरुवात नक्कीच दणक्यात करण्याचा प्रयत्न होता मात्र ती सुरुवात कुठेतरी थांबवली गेली. अमित तांडेल 3ऱ्या चेंडूवर चौकार आल्यानंतर मात्र चांगली लाईन यूज केली. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा व्हाईट यॉर्करचा मारा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न होता क्रितेश यांचा. जागा बनवली होती. स्टोक बनवायचं आहे. ऑन साईडला मोठा फटका खेळायचा आहे त्यासाठी जागा बनवली होती मात्र अक्षरशः बॅटरला फॉलो केलं या ठिकाणी मिस्टर करणना. खूप चांगली गोलंदाजी आतापर्यंत. 5 चेंडू 1 सफलता 2 धावा या करणनं आतापर्यंत खर्च केलेत.
अंतिम षटक क्रमांक 2 आणि अंतिम चेंडू असेल या षटकातील. क्रितेश स्ट्राईक एंडवर. शॉर्ट बॉल वेगानं बीट केले. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळायचा होता, इथे मात्र वेगानं बीट केले. वेग मात्र अधिक आहे आणि बॅट फ्लो जर आपण पाहिला थोडासा उशीर आला. बॅट फ्लो. शेवटच्या चेंडूवर फक्त सिंगल एंड ऑफ द ओव्हर नंबर 2. 2 षटकांचा खेळ संपलाय. फलकावर धावा संख्या आहे सँडी स्पोर्ट्स विरार या टीमची 2 बाद 10 धावा. धावा संख्या 10 आहे. याचं कारण जयू 11 या टीमची गोलंदाजी धारदार आहे आणि आतापर्यंत नक्कीच या 12 चेंडूमध्ये चांगल्या प्रकारे थांबवलंय सँडी स्पोर्ट्स विरार या टीमला. येणारे 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील या दोन्ही टीमसाठी. इथून या येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जवळपास 15 ते 20 धावा अपेक्षित असतील. 15 ते 20 धावा अपेक्षित असतील सँडी स्पोर्ट्स विरार या टीमसाठी. एका साईडला जयू 11 हा संघ विचार हाच करणार आहे की आत्तापर्यंत आम्ही 12 मध्ये 10 दिलेत, इथे देखील फक्त आम्हाला 5 ते 6 धावा खर्च करायचे जेणेकरून आम्ही जवळपास सँडी 11 विरार या संघाला आम्ही नक्कीच या ठिकाणी चांगल्या प्रकारे थांबवू शकतोय. मात्र काय घडेल, क्रिकेट म्हटलं तर अनिश्चिततेचा खेळ आहे, त्याच्यामुळे आपण भाकीत करू शकणार नाही की या ओव्हरमध्ये नक्की काय होईल. 10 झाल्यात. शेवटचे 6 चेंडू. स्ट्राईकला आपण पाहतोय क्रितेश. फुलटॉस मिस केलाय. बॅटचा टो लागतोय. चेंडू हवेत. फिल्डर येतोय झेलच्या खाली. कॅच ड्रॉप झालाय. 2 धावा झाल्या. 3 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या आहेत. 4थ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातोय. हुलकावणी दिले मात्र पंचांचा इशारा. इट इज नो बॉल. सगळं काही सुरळीत सुरू असताना या ठिकाणी कुठेतरी हा चुकीचा चेंडू हाताळला गेला. 3 धावा एक्स्ट्रा तुम्ही खर्च केल्यात प्लस आता पुढचा चेंडू असेल फ्री हिट. बॅटरसाठी खुलून खेळण्याची संधी समोर आहे. आणखीन पालघरचा सितारा राहुल स्ट्राईक एंडवर. फ्री मध्ये मिळणारी गोष्ट आम्ही मुळीच सोडत नसतो. काय फटका खेळाय कव्हरच्या डोक्याच्या वरून. हा राहुलच्या बॅटमधून येतोय खणखणीत षटकार. धन्यवाद विजय. धावा संख्या 20. एका चेंडूवर 10 धावा खर्च केल्या त्या गोलंदाजानं. वापसी करावी लागेल गोलंदाजाला. राहुल साठी पारितोषिक आल्या. प्रत्येक षटकार 100 रुपये असतील. आयुष कडून क्रॉस बॅटर्स तो खेळायचा होता. चेंडू आदळला गेला तो म्हणजेच अंगावर. धाव 1 ने पुढे सरकते. धावा संख्या झाल्या 21. त्यासाठीच म्हटलं ना की सुरुवातीचे 12 चेंडू नो डाऊट जयू 11 या टीमने चांगल्या प्रकारे थांबवलंय सँडी स्पोर्ट्स विरार या टीमला. इथून हे जे 6 चेंडू आहेत ना, हे 6 चेंडू खूप महत्त्वपूर्ण असतील दोन्ही टीमसाठी. मात्र इथे खरोखर 2 चेंडू आणि या 2 चेंडूमध्ये तब्बल 11 धावा कुठल्या आहेत सँडी स्पोर्ट्स विरार या टीमनं. ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळला गेलाय. एकदा वेगानं पूर्ण केलंय. पाठी स्लॉंग ऑनच्या दिशेने चेंडूला शोधतोय फिल्डर. उचलायला उशीर झालाय. 2 धावा इथे क्रिकेट पूर्ण करतोय. 2 धाव्याने धावा संख्या झाली सँडी स्पोर्ट्स विरार या टीमची 23. 3 चेंडू अजूनही बाकी. 23 झाले आहेत. वापसी केले गोलंदाजानं. पहिला चेंडू नक्कीच चुकीचा पडला गेला होता गोलंदाजामार्फत. त्या चुकीला सुधारण्याचं काम या ठिकाणी करतोय हा गोलंदाज. खूप चांगले 2 चेंडू हाताळले गेलेत. डेल्मॉन. शॉर्ट बॉल उचली घेणारा चेंडू. रायझिंग डिलिव्हरी. गुड बॉलिंग. टॉस झाला बॉल. पडल्यानंतर
खूप चांगली लाईन त्याने लिहिली. कदाचित जो पहिला चेंडू डेल्मॉननं टाकला आहे तो कदाचित मला वाटतं यॉर्क करण्याचा प्रयत्न होता त्याचा, मात्र तो चेंडू फुल टॉस आणि भीमर हाताळला गेला. एक चुकी नक्कीच त्याची आपण त्या ठिकाणी पाहिली. त्यानंतर मात्र जर आपण उर्वरित जर आपण हे जे 3 चेंडू पाहिलेत तर खूप चांगल्या लाईन त्याने लेंथमध्ये. डेल्मॉन पुन्हा एकदा तयार. धावा झालेल्या आहेत त्या तब्बल 23 धावा. एका साईडला सँडी स्पोर्ट्स विराट, एका साईडला जयू 11 हा संघ. वन हँड चेंडूला खेळायचं होतं. एका हाताने हा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला होता. पॅडवर हा चेंडू आदळला गेला. लेग बायचा इशारा. एक धाव. धावा झाल्या ते 24. अंतिम चेंडू अजूनही बाकी. डेल्मॉन खरोखर चांगली गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. एका साईडला नक्कीच रितेश, तर एका साईडला खास करून राहुल असताना मात्र अप्रतिम गोलंदाजी. नेक्स्ट मॅच यंगस्टर्स पापडी अगेन्स्ट साईनाथ कोशिम. दोन्ही टीमने रेडी राहायचं आहे. टॉससाठी यायचं आहे. यंगस्टर्स पापडी गणेशजी काकड यांचा संघ आहे. यंगस्टर्स पापडी म्हटलं तर कदाचित ते नक्कीच आले असतील इथे, नो डाऊट, यात काही शंका नाही आहे. शॉर्ट बॉल क्रॉस बॅटर स्ट्रोक खेळ आहे. प्रॉमिसिंग स्ट्रोक नाही आहे. एकदा पूर्ण झाल्या दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. स्ट्राईक एंडला थ्रो. डेंजर झोनमध्ये आहे राहुल. मात्र या 2 धावा इथे पूर्ण. शेवटच्या चेंडूवर येत आहेत 2 धावा. एंड ऑफ द ओव्हर नंबर 3. 3 षटकांचा खेळ इथे संपलाय. धावा संख्या झाली ती 26 आणि 27 धावा विजयासाठी दिल्या जाते जयू 11 या टीमला. 18 मध्ये 27 बनवायचे आहेत. चला जाऊया आपण टॉस बॉक्सच्या दिशेनं. यंगस्टर्स पापडी आणि साईनाथ कोशिंबे टीम कॅप्टन. आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचं आहे. आपण दुसऱ्या फेरीला सुरुवात करतोय. सव्वीस झाले, 27 करायचे. 18 मध्ये 27. जयू 11 हा संघ कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार या 27 धावांना. पुढच्या इनिंगला सुरुवात करण्या अगोदर आपण या जाऊया आमच्या डीजेच्या दिशेनं. केला जातोय. जॅक्सन लेजेंडरी खेळाडू नारंगी मास्टर्स यांच्या शुभ हस्ते कॉइन स्पिन होतोय. छापाचा कॉल. आणि यस, मला वाटते गणेशजी टॉस तुम्ही जिंकलायत. अभिनंदन तुमचं. आणि लगेच शतरक्षण स्वीकारलंय गणेश काकड. कोण विसरणार मित्रांनो या व्यक्तीला. खरोखरच या व्यक्तीच्या विषयी म्हणायचं की ना तर गणेश काकडनं नेहमीच नवनवीन टॅलेंटला प्रमोट केले, इतकंच मी म्हणणार. अनेक स्टारकास्ट त्यांनी घडवलेत. अनेक स्टारकास्ट त्यांच्या संघाच्या माध्यमातून खेळताना आपण नेहमीच पाहिलेत. मात्र गणेशजी काकड यांच्याविषयी मी म्हणायचं गेलं नेहमीच म्हणतोय की या व्यक्तीनं अनेक नवनवीन चेहऱ्यांना प्लॅटफॉर्म दिले. अनेक नवीन खेळाडूंना नक्कीच संधी दिले, यात काही शंका नाही आहे. आणि कदाचित यंगस्टर्स पापडी हा जो संघ या ठिकाणी खेळतोय या टीममध्ये देखील कदाचित एक नवीन चेहरा हात नक्कीच असेल, ज्याला गणेश काकड आज कदाचित प्रमोट करणार असतील. 27 धावा. 2 नामवंत संघ आमने सामने आहेत. ऑप्शन भरपूर आहेत. सँडी स्पोर्ट्स विरार या टीमकडे ऑप्शन भरपूर आहेत गोलंदाजीचे. कशी सुरुवात होईल.
27 टू विन. 18 चेंडू. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये जयू 11 या टीमची. बॅट्समॅन नेम्स प्लीज. पालघर ना, पालघरच बोलू का मी. चला प्लीज जयू 11 जर आपला 12th मॅन पाठवून द्या. खेळाडूंची नावं आमच्यापर्यंत अजूनही आली नाही आहेत, त्याच्यामुळे ती नावं आम्ही घेऊ शकणार नाही आहोत. कोण स्ट्राईकला आहे, ए स्ट्राईकला आहे, बी नॉन स्ट्राईकला आहे असं आम्ही उल्लेख करतोय, कारण दुसरा आमच्याकडे पर्याय नाही आहे. 12th मॅन तुमचा आमच्याजवळ नाही आहे. शॉर्ट बॉल जागा बनवली होती. ऑफचा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न फसलाय. पहिल्या चेंडूवर मात्र विकेट गमावले जयू 11 या टीमनं. ए बॅटर या ठिकाणी बाद, आउट. तर सांगायचं गेलं गणेश काकड या अवलियाविषयी तर बघा, गणेश काकड ज्या वेळेस स्पर्धा चिमाजाप्पा मैदानावर ऑर्गनाईज करतायत, खरोखर ही माहिती झहीरभाई मला देखील होती. आणि या व्यक्तीनं ज्या काही स्पर्धा आपल्या परिसरात आयोजित केलेल्या त्या स्पर्धांच्या माध्यमातून जो काही नफा झाला आहे तो नेहमीच खास करून अनाथालय किंवा अशी जी काही गरजू मुलं आहेत त्यांच्या नक्कीच औषधोपचारासाठी केल्या. आत्ताच एक नक्कीच न्यूज गणेश काकडची चांगली माझ्या कानापर्यंत पोहोचली होती. मला वाटतं एक कॅन्सरग्रस्त जो लहान मुलगा होता त्या लहान मुलाला देखील यंगस्टर्स पापडी या मला वाटतं टीमच्या वतीने जवळपास झहीरभाई 10 लाख ना काहीतरी 10 लाखाची मदत ही करण्यात आली होती. अशी व्यक्ती आहे, लक्षात ठेवा गणेश काकड. आणि पूर्वीपासून मी गणेश सोबत नक्कीच बऱ्याचशा मॅचेस आमच्या झाल्या असतील पांडू स्पोर्ट पांडूच्या माध्यमातून, आणि पूर्वीपासून एक चांगली ओळख आहे त्याच्यासोबत. विकेटनं सुरुवात जयू 11 या टीमची. धमाका व्हायला हवा होता, मात्र इथे विकेटचा धमाका झालाय इतकंच म्हणणार. सँडी स्पोर्ट्स विरार या टीमनं विकेट मिळवलंय पहिल्या चेंडूवर. ए बॅटर त्या ठिकाणी बाद झालाय. बी बॅटर मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. न्यू बॅटर करण येतोय. काय फटका खेळलाय, अफलातून स्टोक. स्वीट हिट नाही, स्वीट हिट, षटकार. पहिल्या चेंडूवर विकेट पडली तरी मात्र आम्ही दबावाखाली खेळणार नाही आहोत, आम्ही दबावाखाली येणार नाही आहोत. तर आम्ही दबाव समोरच्या गोलंदाजावर टाकणार हे या ठिकाणी फलंदाजांना दाखवले. आल्या अगदी मी तर म्हणे डगआउटमधून सेट होऊन आला होता. काय चेंडूला खेळलं गेलं अफलातून. यावेळेस देखील आणखीन एक धमाका पाहायला मिळू शकेल का. मागे फिल्डर आहे मात्र त्याला बीट करून चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक दुसरा षटकार. डीजे धनंजय मॅन फ्रॉम पालघरचा हा देखील खेळाडू आहे. आणि इथे मात्र या नारंगीच्या मैदानावर मात्र नक्कीच महागडा साबित होतोय. पहिल्या चेंडूवर विकेट घेतली होती या गोलंदाजानं, आणि त्यानंतर मात्र
उर्वरित 2 चेंडूवर आलेले 2 षटकार. कारण का बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे जयू 11 या टीमची. धावा झाल्या त्या फलकावर तब्बल 12. करण ऑन स्ट्राईक. थोडासा उशिरा खेळला गेला, गॅपमध्ये आहे. स्टॉप केले गेले चेंडूला मिड ऑन रिजन मध्ये. एकच धाव इथे मिळणार आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू टाकला गेला होता. आता काही चांगल्या स्थितीमध्ये असं नाही आहे की बघा 27 करायचे आहेत. सुरुवात पहिला चेंडू नक्कीच सँडी स्पोर्ट्स विरार या टीमच्या बाजूनं, त्यानंतर मात्र 2 चेंडू लगातार जयू 11च्या बाजूनं. जिग्नेश स्ट्राईकला येतोय. बघा नावच सांगा मित्रांनो, कारण लाईव्ह टेलिकास्ट सुरू आहे आणि ते बरं दिसत नाही आहे की त्या खेळाडूचं नाव येत नाही आहे स्क्रीनवर. त्यामुळे आम्ही वारंवार का म्हणतो की तुमचा 12th मॅन पाठवून द्या. उलटा पुलटा स्ट्रोक खेळायचा होता. हा प्रयत्न चांगला केला होता या ठिकाणी आणि हा चेंडू येतो डॉट. म्हणजे कशा प्रकारे दुसऱ्या फेरीच्या मॅचेस असतील. दुसऱ्या फेरीचा पहिला सामना असेल यंगस्टर्स पापडी वर्सेस साईनाथ कोशिंबे. दुसरा सामना असेल रामरतन वर्सेस स्वराज 11. तिसरा सामना असेल या मॅचमध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाला आर्या स्पोर्ट्स रायगड या टीम सोबत खेळावा लागणार आहे. सेन्सिबल क्रिकेट. कोलर टप्प्याचा चेंडू होता. हलक्या त्याने चेंडूला फक्त दिशा देण्याचं काम केलं गेलं आणि क्विकली या 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या. बुद्धिमत्तेचं क्रिकेट. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1. पहिलं षटक या ठिकाणी संपलंय. पहिल्या षटकामध्ये तब्बल 15 धावा कुठल्या आहेत जयू 11 या टीमनं. तिसरा सामना असेल विजयी संघ या संघाला आर्या स्पोर्ट्स रायगड या टीमशी खेळावं लागणार आहे. चौथा सामना असेल प्रियल स्पोर्ट्स वर्सेस NCC नारंगी आणि 5वा सामना असेल ओम साई यंगस्टार रत्नागिरी वर्सेस फोर्ट लकी बॉईज 11. तसेच SP स्टार बॉईज मसला या टीमला बाय या ठिकाणी दिली गेली आहे. अशा प्रकारे दुसऱ्या फेरीच्या मॅचेस होतील. 12 चेंडू 15 धावा झालेल्या आहेत आणि 12 मध्ये बनवायच्या आहेत त्या 12 धावा. 12 चेंडू 12 धावा. इथे एक चांगलं षटक हाताळावं लागेल. सगळ्यात महत्त्वाचं काय, नक्कीच सँडी स्पोर्ट्स विरार या टीमनं सुरुवात अप्रतिम केली होती, यात काही शंका नाही आहे. जबरदस्त सुरुवात केली होती. त्यानंतर बघा आत्तापासून आपण त्याच मॅचेसमध्ये सुरुवात नक्की दणक्या, त्यानंतर मात्र शेवट थोडासा धीमा, अशा प्रकारच्या मॅचेस आपण पाहिल्यात. इथे देखील सुरुवात दणक्याच झाल्या आहे. काय शेवट धीमा होईल का की त्याच फोर्सनं जयू 11 संघ पुढे निघेल. गोलंदाज तयार. राहुल पाटील. शॉर्ट बॉल पूल केलाय. हा पूल नाही तर हा आहे पॉवरफुल. पूर्ण पॉवर जनरेट करत चेंडूला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवर राहुलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. करण नाही मी तर म्हणे झहीर भाई हा आहे आशेचा किरण, आणि करण नाही मी तर म्हणाला ही आहे रन रन रण मशीन. जयू 11 ची रण मशीन. कर रन रण मशीन कर रन. शॉर्ट बॉल फटका ऑफ साईडला खेळला गेलाय. इतकंच म्हणणार की नाव आहे करण आणि झहीरभाई जयू 11 संघ हेच म्हणत असेल कर रन तू कर रन. धावा 22. मॅच क्लोज येते. धावा झाल्या त्या 22. राहुल पाटील. प्लेसमेंट कट केला गेला. एकच धाव. सेन्सिबल क्रिकेट. आता रिक्स कुठल्याही प्रकारची घेतली जात नाहीये. 4 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत ते 9 चेंडू 4 धावा. त्या करणच्या बॅटमधून आणखीन एक धमाका जेणेकरून
आयोजकांचा वेळ वाचेल. शॉर्ट बॉल बॅकफूट पंच, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू निघून जातोय. धनंजय चेंडूला फील्ड करतोय. एकच धाव इथे मिळेल. 3 धावांची गरज. सामन्यातील अक्षरशः ती हवा काढली गेली, कारण पहिल्या षटकामध्ये तब्बल 2 षटकार ठोकले गेले धनंजयच्या अगेन्स्ट. त्यानंतर राहुलच्या अगेन्स्ट देखील पहिल्याच चेंडूवर तो षटकार ठोकला गेला आणि तिथूनच मात्र या सामन्याची पूर्ण ती मॅचची ती हवा निघाली इतकंच म्हणत जाईल, कारण टोटल छोटं होतं. इथून चांगली गोलंदाजी अपेक्षित होती. काही विकेट वेळेवर जर आल्या असत्या तर या ठिकाणी नक्कीच सँडी स्पोर्ट्स विरार संघ थोडासा पुढे पाहायला मिळू शकला असता. आता सध्याच्या घडीला नक्कीच या मॅचवर पकड आहे, ती म्हणजेच जयू 11 या टीमची. 2 धावांची गरज. चेंडू शिल्लक 7. नेक्स्ट मॅच यंगस्टर्स पापडी. अनेक तारे सितारे या टीममध्ये तुम्हाला पाहायला नक्कीच मिळतील आणि त्यांच्या अगेन्स्ट आहे साईनाथ कोशिंबे. हा देखील एक नामवंत संघ आहे. वाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून दिला जातोय. आता स्कोर या ठिकाणी लेवल झालाय. 1 धावीची गरज. आणि अशा रीतीनं या ठिकाणी जयू 11 हा संघ विजयी होतोय. अभिनंदन जयू 11 टीम. आणि धन्यवाद सँडी स्पोर्ट्स विरार, तुम्ही या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. तुमचं मनापासून या ठिकाणी आम्ही आभार व्यक्त करतोय. नारंगी ग्रामस्थ क्रीडा मंडळ नारंगी आयोजित कैलासवासी किसन बाबूराव पाटील व कैलासवासी गणपत बाबूराव पाटील पुरस्कृत त्यांच्या स्मृतींना आठवण करून देणारी स्पर्धा म्हणजे पाटील परिवार पुरस्कृत आपण स्पर्धा पाहतोय. सन्माननीय श्री राजेशजी पाटील साहेब आणि सन्माननीय श्री रजनीजी पाटील साहेब यांचा खूप मोठा सिंहाचा वाटा या स्पर्धेमध्ये लाभला गेलेला आहे. पाटील परिवारची स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा 5वा दिवस. आणि नक्कीच मी जाहीर इतकंच म्हणणार की हाय फाय ही स्पर्धा सध्याच्या घडीला सुरू आहे. दुसऱ्या फेरीला आपण सुरुवात करतोय. ज्यावेळेस दुसऱ्या फेरीच्या पहिल्या मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्समध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय बॉक्समध्ये.